सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज. धावत्या बसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. गुजरातहून महाडच्या दिशेने जाणाऱ्या बसमध्ये एका वयोवृद्ध महिलेचे दागिने चोरणाऱ्या टोळीचा कासा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. प्रवाशांच्या वेशात बसलेल्या या चोरट्यांनी वृद्धेच्या बॅगेतील सोन्या चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपी जेरबंद करण्यात आले. गुजरातच्या बारडोली इथून महाडकडे निघालेल्या गुजरात राज्य परिवहन महामंडळाची बस पालघरमधील धानिवरी इथं हॉटेल तुळशीजवळ जेवणासाठी थांबली होती. यावेळी एका वयोवृद्ध महिलेला आपल्या बॅगेतील सोन्या चांदीचे दागिने चोरीला गेल्याचं लक्षात आलं. महिलेनं तत्काळ आरडाओरडा केल्यानंतर या घटनेची माहिती कासा पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच कासा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संशयास्पद सहप्रवाशांची कसून तपासणी सुरू केली. या झडतीदरम्यान बसमधील 6 जणांनी मिळून दागिने चोरल्याचं उघड झालंय. पोलिसांनी आरोपींच्या बॅगेतून चोरी गेलेले सर्व दागिने हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. रात्री 11:30 वाजता तुळशी हॉटेल येथे गुजरात परिवहन मंडळाची बस जेवणाकरता थांबलेली. त्या बसमधील एक वयोवृद्ध महिलेचे बॅगेतील सोनं चोरीस गेलेलं. तर त्याच बसमधून प्रवास करणारे 6 व्यक्तींनी पैकी एका व्यक्तीनं व त्याच्या साथीदारांनी मिळून त्या बॅगेतील सोनं, त्या वयोवृद्ध महिलेचं सोनं चोरलेलं होतं. तर आपल्याला तसा हॉटेल मालक यांनी कॉल केल्यामुळे आपण त्या ठिकाणी तात्काळ पोलीस मदत पोहोचवून त्या आरोपीची बॅगेतून बॅग तपासणी केली असता बसमधील त्या चोरीस गेलेलं जे सोनं आहे ते त्या बॅगेमध्ये मिळून आल्याने आपण त्या ठिकाणी ते 2 पंचांसमोर जप्त केलेलं आहे. त्यानंतर कासा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 64/2026 BNS कलम 305 ग व 3-5 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 3 आरोपी अटक आहेत. एक आरोपी वैद्यकीय तपासणी करता कासा जिल्हा उपरुग्णालय या ठिकाणी ॲडमिट आहे व 2 इसम त्या ठिकाणी पोलीस पोहोचण्या अगोदरच हॉटेलच्या ठिकाणी त्या ठिकाणी पळून गेले. याप्रमाणे 3 आरोपी अटक आहेत. एक आरोपी कासा जिल्हा रुग्णालय येथे उपचार घेत आहे व संबंधित वयोवृद्ध महिला जे आहेत त्यांचे गेलेले सर्व दागिने, सोन्याचे व चांदीचे दागिने त्या ठिकाणी जप्त केलेले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली असून त्यापैकी एका आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. पोलीस पोहोचण्यापूर्वीच 2 आरोपी घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाले. पोलीस त्यांचा शोध घेत आहे. या प्रकरणी कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. वृद्ध महिलेचे सर्व सोन्या चांदीचे दागिने सुरक्षितपणे परत मिळवण्यात पोलिसांना यश आलंय. प्रवासादरम्यान अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका आणि आपल्या दागिन्यांची काळजी घ्या असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय. न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, पालघर.